अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता चहा ठेवलेला आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझे संध्याकाळचे रुटीन शेअर करीत आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पाहून झाल्याच्या नंतर नक्की लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला, आज मी चेहऱ्याला फेस पॅक लावणार आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हे फेस पॅक काय काम करतो तर 40 नंतर 30च्या नंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, झुरळ्या पडतात, चेहऱ्यावर काळे डाग पडतात, वांग येतो. त्यासाठी हे फेस पॅक लावायचं आहे आणि त्वचा पण अशी ढिली झाल्यासारखी होते. तर आता हे फेस पॅक लावल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरील त्वचा जे असते ना, टाईट होते आणि एकदम स्किन अशी ग्लो करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कोणता फेस पॅक आणि कशाचा करणार आहे. चला, तर मग मी आता हे रात्रीचा टाईम आहे. रात्रीच्या वेळेस थोडेसे चणे आणि शेंगदाणे भिजू घातलेले आहेत. त्यानंतर थोडे बदाम भिजू घातलेले आहेत आणि त्यानंतर 2 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मसूर डाळ भिजू घातलेली आहे. आता त्यानंतर सकाळ झालेली आहे. सकाळच्या वेळेस मसूर डाळ आणि तांदूळ जे आहेत ना, थोडंसं दूध घालून मिक्सरला काढून घेतलेले आहे. त्याला स्वच्छ धुवून भिजू घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला काढून एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आहे. आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया आणि बाकीचे कामं करूया. आता हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे फेस पॅक आठवड्यातून किती वेळेस लावायचा आहे, कसा लावायचा आहे ते सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यानंतर आता 4 वाजलेले आहेत. 4चा टाईम झालेला आहे आणि 4 वाजताची आजची ही माझी पूजा आहे. स्वामीची पूजा आहे. स्वामींना नैवेद्य पाणी रोज देत असते मी आणि ज्यांच्या घरी मूर्ती आहे, फोटो आहे, त्यांनी स्वामींना नैवेद्य आणि पाणी द्यायलाच पाहिजे. कारण स्वामीचं आणि आपलं नातं जे आहे ना, आईवडिलांसारखं असतं. त्यामुळं आपल्या घरात ती एक फोटो नसून, मूर्ती नसून एक व्यक्ती आहे आणि आपल्यासोबत आहे. त्यामुळं आपण जे करतो, आपण खातो पितो सगळं स्वामींना दाखवायचं आहे. चला, स्वामीची तुम्हाला पूजा दाखवलेली आहे. त्यानंतर मी आपला चहा ठेवायला घेतलेला आहे. तर आता चहाच्या अगोदर मी साई काढून घेत असते दुधावरची, कारण सकाळी दूध तापवलेलं आहे आणि छान अशी फ्रीजला ठेवल्याच्या नंतर साई येते. अगोदर मी साईच्या पातेल्यात वास घेऊन बघितले. तर तुम्हाला वाटत असेल का बरं वास घेतला, तर वास कशासाठी घेतला तर या पातेल्यामध्ये खीर ठेवलेली होती परवा केलेली. त्यामुळं मी अगोदरची साई मी खिरीमध्येच टाकलेली आहे आदल्या दिवशीची. त्यामुळं मी वास घेऊन बघितले की ही साई आहे का खीर आहे. तर बरोबर साईच होती, त्यामध्ये साई काढलेली आहे. त्यानंतर चहामध्ये साखरपत्ती वगैरे टाकली आणि झाडून काढताना माझ्या हातामध्ये झाडूची शिलक घुसलेली होती. तर ती पाहत होते, ती काही माझ्या हातातून निघाली नाही, कारण शिलक पांढरी होती आणि तळहातसुद्धा पांढरा दिसत होता. त्यामुळं शिलक मला सापडलीच नाही. तर त्यानंतर चहा ठेवला आणि मी आले झाडून काढायला. आता झाडून काढताना शेरा आणि जिम्मी घरातच बसलेले होते. आता जिम्मीला वाटतं मम्मी चप्पल घालून निघाली म्हणजे कुठेतरी बाहेरच चालली. तिचा एक भ्रम असतो की मम्मी मला सोडून जाती काय की, म्हणून ती माझ्या पाठीमागच फिरती. पाहू शकता लेकरू कसं आईच्या मागे फिरतं ना, तसं जिम्मी माझ्या पाठीमागच फिरत असती. झाडून काढले, त्यानंतर हात वगैरे धुतले आणि मस्त थंडगार माठातलं पाणी पिलं. आता उन्हाळा चालू आहे आणि जेवणापेक्षाही जास्त पाणी पिलं जातं. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये जे थंड पेय असतात ना, थंड पदार्थ असतात तेच खाल्ले पाहिजे, जे की शरीराला थंडावा देतो. झाडून काढेपर्यंत आपल्या इकडं चहा पण तयार झालेला आहे. मग मी चहा ओतून घेतला आणि मस्त घ्यायला देवघराच्या समोर बसले. पाहिलं तर देवघरामधल्या दिव्यामध्ये छान असं फूल तयार झालेलं होतं. स्वामी आपल्याला रोज संकेत देत असतात की मी तुमच्यासोबत आहे. जे स्वामी भक्त आहेत त्यांना हे सर्व माहितीच असेल की स्वामी कधीही आपल्याला एकटं सोडत नाहीत. आता जे सकाळी आपण पेस्ट करून ठेवलेली होती मसूर डाळ आणि तांदळाची, तर ती पेस्ट घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. चेहरा अगोदर आपल्याला थंड पाण्यानं स्वच्छ करून घ्यायचा आहे, कारण आपण क्रीम वगैरे मॉइश्चरायझर लावलेलं असतं. त्यामुळं क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही पेस्ट लावून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला सगळ्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर आणि उरलेली हातावर लावून घ्यायची आहे. याने काय होतं तर चेहऱ्यावर आपल्या अनावश्यक केस जे असतात ना, ते केस निघून जातात आणि चेहऱ्यावरचे काळे डाग
झुरळ्या पडतात, म्हणजे सुरकुत्या पडलेल्या असतात, काळे डाग असतात, वांग असतो, ते सगळं हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामुळे हे जे उपाय जे असतात ना, सातत्याने केले पाहिजे. कारण आपण बाहेर पार्लरमध्ये महागडे प्रोडक्ट वापरतो, ते तात्पुरता आपल्याला ग्लो देतात, पण हे आयुर्वेदिक जे असतं ना, आपण घरात बनवतो, आपल्या किचनमधल्या सामानमध्ये बनवतो, ते लाँग टाईम ग्लो देतं आणि चेहऱ्याला आपल्या सुरक्षित, म्हणजे आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवतं. त्यामुळे आपल्याला घरातील जे पदार्थ असतात त्याचाच उपयोग करायचा आहे. आता मसूर डाळ, कॉफी पावडर, तांदूळ प्रत्येकाच्या घरात असतं, पण हे किती उपयोगाचे आहेत ते प्रत्येकाला माहिती नसतं. तुम्ही पाहू शकता, मी माझ्या चेहऱ्याला लावले 10 ते 15 मिनटं झालं आणि त्यानंतर मी उलटं जे असतं ना, उलट्या डायरेक्शनमध्ये काढलेलं आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जे केस असतात ना ते निघून जातात. त्याने वॅक्स करण्याची गरजही पडत नाही. तर चेहरा तुम्ही पाहू शकता अगोदर कसा होता आणि नंतर किती छान असा ग्लो आलेला आहे. हे आठवड्यातून आपल्याला 2 वेळेस लावलं तरी चालतं बघा. 2 वेळेस लावा, तुमचा चेहरा इतका गोरा पान दिसतो, एकदम फेर दिसतो आणि चेहऱ्यावर एक केसही राहत नाही. हळूहळू आपल्या चेहऱ्यावरचे केस एकदम कमी व्हायला लागतात, कारण त्यांनी आपल्या चेहऱ्यावरच्या केसाचे मूळ कमजोर होऊन जातात आणि चेहऱ्यावर केस येत नाहीत. त्यानंतर मी फेस पॅक लावून झाल्याच्या नंतर चेहरा वगैरे थंड पाण्यानं धुतला आणि कोरफड जेल लावले. बाकी क्रीम वगैरे काहीच लावलेलं नाही. त्यानंतर भाकरी करायला घेतल्या आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी संध्याकाळच्या जेवणात बनवलेली आहे. ज्वारीच्या भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर भाकरी टाकून झाल्या की शेवग्याच्या शेंगा मी चिरून घेत आहे. चिरून घेताना आपल्याला त्याच्यावरचे जे रेषा असतात ना त्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत. त्याने लवकर शिजल्या पण जातात आणि खायला पण चांगल्या लागतात. तर हे पाहू शकता, अशा पद्धतीने त्याचे रेषा काढलेल्या आहेत. आता सिंपल पद्धतीने भाजी करायची आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की 7-8 लसूण पाकळ्या वाटून घालायच्या आहेत. त्यानंतर 1/2 किलो शेंगा घातलेल्या आहेत चिरून ठेवलेल्या आणि काळा मसाला घातलेला आहे. घरचा वर्षभरासाठी काळा मसाला करतो ना ते घातलेला आहे. हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, जितका रसा पाहिजे तितका घातलेला आहे. आता याला छान शिजून घ्यायचं आहे आणि शिजल्याच्या नंतर 2 चमचे असा शेंगदाण्याचा एकदम बारीक केलेला कूट घालायचा आहे. त्यानंतर भाजी तयार झालेली आहे. सगळ्यांचं जेवण झालं. आता मी माझ्या जेवणात घेतलेली आहे भाकर, भाजी, टोमॅटो घेतलेले आहे, गाजर घेतलेला आहे, थोडंसं सलाड घेतलेलं आहे. चला, आजचा व्हिडिओ, आजचा पहिला ब्लॉग आहे आपला, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला रुटीन आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. हे माझं रात्रीचं रुटीन आहे आणि दिव्यात पहा किती छान आकार आलेला आहे. भेटू पुन्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.